ठाण्यात शिंदे सेनेनं 75 जागा मिळवत पुन्हा एकदा ठाण्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। मात्र दुसरीकडे युतीत लढलेल्या भाजपाला 28 जागा मिळाल्यानंतर ठाण्याचं महापौरपद 2 वर्षांसाठी हवंय तशी इच्छा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं वरिष्ठांकडे कळवली आहे। बहुमताचा आकडा पार करणाऱ्या शिंदे सेनेनं महापौर पदावर दावा सांगताच भाजपानंही या पदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। या निवडणुकीत शिंदे सेना 75 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर भाजपानं 28 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावलाय। निकालानंतर शिंदे सेनेचाच महापौर होणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजपानं 2 वर्षासाठी महापौरपद देण्याची मागणी करत शिंदे सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिलाय। मुंबईनंतर आता ठाण्यातही महापौर पदावरून युतीत रस्सीखेच सुरू होणार का अशी चर्चा या निमित्तानं निर्माण झाली। आमदार निरंजन डावखर यांनी उघडपणे महापौर पदावर दावा करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाकडे महापौर पद असणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच ही मागणी मान्य न झाल्यास भाजपा पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावेल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय। ठाणे महापालिकेतील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील असे शिंदे सेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले। निरंजन डावखर हे भाजपाचे प्रमुख नेते असल्यानं आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना अधिकाधिक पदं मिळावीत यासाठी त्यांनी ही मागणी मांडल्याचंही सांगितलं। महापौर शिवसेनेचाच बसेल, मात्र भाजपाचा महापौर बसेल का याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। भांडणं लावण्याची जी काही प्रकार आहेत कुडमुड्या ज्योतिषी, याप्रमाणे ते कुडमुड्या ज्योतिषी प्रमाणे जी काही संदर्भ देत आहेत त्यावर लक्ष देण्याची गरज नाही। शिवसेना भाजप महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर त्या ठिकाणी होईल। आता भाजप म्हणते की आमचा महापौर ठाण्यात असावा, कल्याण डोंबिवलीला असावा, सर्वकडे आता प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल, मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा, म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो। देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। मुंबईचा महापौर बसावा असं वाटतं का आपल्याला? मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं। शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे, हे बघा, प्रत्येकाला वाटतं। मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं, परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे।